स्वागतम स्वागतम स्वागतम. महामानवाचा एकच आदेश, महामानवाचा एकच आदेश, नाचून मोठे होऊ नका. नाचून मोठे होऊ नका तर वाचून मोठे व्हा. माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा, माझा नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले काम प्रामाणिकपणाने पूर्ण करा. जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला जगविल तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल. भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन भारतासाठी, समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या महापुरुषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आज आपण जमलो आहोत. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करतो. जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांच्या हातचे बावले न होण्या इतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे, तोच माणूस स्वतंत्र आहे. अद्वितीय बुद्धिमत्ता, त्या आधारे स्वतः घेतलेले अतिउच्च दर्जाचे शिक्षण, जागतिक दर्जाची विद्वत्ता व क्रांती कार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य, शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा, वक्तृत्व, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, अखंड वाचन, संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन अशा अनेक गुणांसह भीमराव रामजी आंबेडकर यांचा प्रवास हजारो वर्षाच्या गुलामगिरी नष्ट करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषास विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. स्थानापन्न करणे. हिऱ्याशिवाय कोंदणाला महत्व नाही, गोडीशिवाय उसाला महत्व नाही, सुगंधाशिवाय फुलाला महत्व नाही, कळसाशिवाय मंदिराला महत्व नाही, तसंच अध्यक्षांशिवाय कार्यक्रमाला महत्व नाही. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजचे आपले प्रमुख पाहुणे हे सुद्धा स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, बळ आपल्याला लाभण्यासाठी, आपल्याकडून नेहमीच सत्कार्य घडण्यासाठी ज्येष्ठांचे नेहमीच मार्गदर्शन हवे असते. म्हणून आजच्या कार्यक्रमात हे मार्गदर्शक म्हणून आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत, मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने प्रारंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते. देवापुढे निरंजन लावलं की मन शांत होते. घरात दिवे असूनही निरंजनीतून मिळणारा सात्विक प्रकाश आपल्याला अधिक प्रकाश देणारा ठरतो. सहवासातील माणसाचं देखील असंच आहे. एखाद्या सौंदर्यानं, प्रकाशानं दीपून जाणं हाही काही क्षणाचा खेळ असतो, पण खरं आत्मिक समाधान हे समयच्या इवल्याशा तेजातच मिळतं. आणि म्हणूनच या दीपाला म्हणजेच दिव्याला साक्षी ठेवून आपण कार्यक्रम साजरा करत असतो. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करावे. डॉक्टर बाबासाहेबांच्या आचार विचारात राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करतात तत्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी खूप घाबरली. त्यांना वाटले डॉक्टर आंबेडकर आता देश सोडून जाणार. परंतु आंबेडकरांनी सांगितले, आम्ही या भारत देशाची संतान आहोत. आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहे. राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करू सुद्धा. यात डॉक्टर आंबेडकर यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा सामावलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत, शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे एक पवित्र क्षेत्र आहे. मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली. स्वागतास खास आपुल्या वाहते ही सुमनांजली.
अशा या महामानव, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धार करते, भारताचे भाग्य विधाते, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापर्वण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम. आज आपले भाग्य म्हणून आपल्याला हे पाहुणे म्हणून आज लाभलेले आहेत. व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी मी यांना आमंत्रित करतो. समाजाच्या एकंदर जडणघडणीमध्ये जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 विचार आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. ते म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. गुरुजनांचा आदेश घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान. प्रास्ताविकेचे ज्ञान आजच्या कार्यक्रमातील प्रास्ताविक हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षण तज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाजसुधारक, बॅरिस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, स्त्रियांचे कैवारी, मजूर मंत्री, मानवी हक्कांचे कैवारी आणि बुद्ध धर्म पुनर्स्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यावधी शोषित पददलितांचे उद्धारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री आणि स्वतंत्र भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शैक्षणिक, सांस्कृतिक, विद्युत, जल, कृषी, स्त्री उद्धार, कामगार, शेतकरी, औद्योगिकरण, दलित उद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक असेही संबोधले जाते. शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र होय असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत. डोंगर कपाऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची. बोलके करण्यास हवे असते ते संभाषण. आधारासाठी हवे असते ते आश्वासन आणि योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. म्हणून आजच्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे यांना मी या प्रसंगी मार्गदर्शन करावे व आपले विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शास्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्काची जाणीव होती. समाजातील अस्पृश्यता समाजाला सहत्वाची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिल तो माणूस गुदगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे. म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे ते सांगत. प्राथमिक शाळेचे ध्येय असे असले पाहिजे की मुलगा किंवा मुलगी एकाच शाळेत दाखल झाले की ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावे. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे. त्यांचे म्हणणे होते की समाजाच्या सर्व स्तरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केले आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाजहितार्थ व ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्य योग्य व समर्थपणे पार पाडावी असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक घडवण्याचे कारखाने आहेत याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1946 साली करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारे खरे शिक्षण तज्ञ हेच होय. खरे शिक्षण तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो.
यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमातील अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं व आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉक्टर आंबेडकर यांनी दूर केली. 1927 ते 1956 पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर व राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केले. 1942 साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की स्वच्छता पाळा, सर्व दुर्गुणांपासून दूर राहा, मुला मुलींना समान शिक्षण द्या, त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांच्यात न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजीवींच्या साठी ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाने जगता यावे यासाठी सातत्यानं संघर्ष करत राहिले. केवळ दलितांसाठीच नाही तर शेतकरी, मजूर यांच्यासारख्या प्रश्नांवरती सुद्धा त्यांनी जोरदार लढा दिला. अशा महामानवाचे कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली एक महान देणगी आहे. थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुद्धा निघून जातात, पण त्यांच्या नकळतही काही मोर पिसे जमिनीवर तशीच पडून राहतात. तसेच आयुष्यातही काही माणसे काही दिवस येऊन जातात आणि आयुष्याच्या वाटेवरती सुखद आठवणी ठेवून जातात. त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्वाचे व आभार प्रदर्शन हेच त्या जाणीवेचं शब्दरूप आहे. आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शतकातून कधीतरी काळाला पडणारं मानवतेचं भव्य दिव्य असं एक स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, तसेच बाबासाहेबांच्या स्पर्शाने अनेकांचे सोने झाले. अशा महामानवाबद्दल काहीही बोलणं म्हणजे सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं होईल. म्हणून जास्त वेळ आपला न घेता शेवटी फक्त एवढंच सांगेल, घरात बाबासाहेबांच्या फोटोला जागा नसली तरी चालेल, घरात बाबासाहेबांच्या फोटोला जागा नसली तरी चालेल, पण डोक्यात बाबासाहेबांच्या विचारांना जागा असली पाहिजे. डोक्यात बाबासाहेबांच्या विचारांना जागा असली पाहिजे. धन्यवाद.